श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1270व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन शुद्ध तृतीया, मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण। पुढील प्रश्न आहे, गुप्तधनाच्या आशेने एका गृहस्थाने भुताटकीचा प्रसिद्ध वाडा विकत घेतला। त्याला फार त्रास होऊ लागल्यानंतर तो आमच्याकडे दर्शनाला आला व विनंती केली की आता काय करावे, काहीही करून वाचवा। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की ह्या भक्ताने सांगितले की वाडा विकत घेतला तेव्हापासून 10 ते 12 महिन्यात कधीही तो निवांत झोपू शकला नाही। त्याला घरात कोणाच्या तरी चालण्याची चाहूल लागते, आवाजही ऐकू येतो, परंतु कोणीही दिसत नाही। अशा वेळी तो स्वतःच्या खोलीत आतून कडी कुलपे लावून बसतो। रात्री पलंगावर झोपले असता रात्री बेरात्री कधी पलंग हलवला जातो, कधी कधी एका बाजूने उचलला जातो, कधी कधी पलंग जोरात फेकला जातो। मी त्या भक्ताला सल्ला दिला की गुप्तधनाच्या भानगडीत पडू नका। एक तर ते धन तुम्हाला मिळणार नाही, आणि जर थोडेफार सापडले तरी तुमच्या संसारात उपयोगात घेऊ नका, ते तुमचे अंगी लागणार नाही। मी त्याला काही उपाय सांगितले व त्या भूताला शांत केले। बाहेर गावचा एक भक्त दर्शनाला आला व म्हणाला की मागच्या वर्षी वारलेले त्याचे काका पिशाच्च झाले आहेत। कधी कधी ते स्वप्नात दिसतात तर कधी ते रस्त्यावरही दिसतात। ह्या घटनेने तो फार घाबरलेला आहे। मी त्याला सल्ला दिला की घरात संपूर्ण काळ्या घोंगडीवर झोपावे, संपूर्ण काळ्या रंगाचे कुत्रे किंवा मांजर पाळा। या वस्तूमुळे पिशाच्च घरात प्रवेश करू शकणार नाही। मनुष्य कितीही सुधारलेला असला तरी थोडेसे विचित्र दिसले की तो घाबरतो। रात्री बेरात्री पलंग थोडासा हलला किंवा उचलला गेला तरी तो आतून हादरतो। स्कूटरवरून किंवा कोणत्याही वाहनाने प्रवास करताना देवाचे नाव घ्या, म्हणजे सुखरूप घरी पोहोचाल। देवाचे नामस्मरण करताना मनुष्याच्या मनाला फार मोठा मानसिक आधार सापडतो। स्त्रिया मंगळसूत्राबरोबर काळ्या मण्याची पोत का घालतात? एक तर दुसऱ्यांची वाईट दृष्टी लागू नये व दुसरे म्हणजे बाहेरील ह्या दुष्ट शक्तींपासून संरक्षण मिळावे म्हणून। पूर्वजांनी ह्या गोष्टींचे संपूर्ण संशोधन केलेले आहे व आपल्याला चांगल्या पद्धती घालून दिलेल्या आहेत। घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावा, धूप दीप अगरबत्तीचा वापर करावा। एकतर घरातील प्रदूषण नाहीसे होते व घरात शुद्ध हवा खेळते। सकाळी व संध्याकाळी घरामध्ये तुपाचा दिवा लावणे आवश्यक आहे। हे आपण घरात वळण लावले पाहिजे। जर वळण असेल तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे। एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत, त्यांनी स्वतःचे विचार मांडले की सध्या तूप व तेल महाग आहे, म्हणून अशा रीतीने सकाळ व संध्याकाळी दिवा करणे परवडत नाही। देवांनी त्यांच्याकडे पाहिले। ह्या डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका आला। देवाच्या बाबतीत टीका केली की असे भोगावे लागते। आपण जे मिळवतो ते सर्व आपले नाही, त्यात इतरांचा देखील वाटा आहे। जर दारात भिकारी आला तर त्याला जरूर काहीतरी द्यावे। काही जरी जमले नाही तर चतकोर भाकरी तरी द्यावी, परंतु तसेच परत पाठवू नका। सर्वसाधारण मनुष्याच्या जीवनात सुखी जगण्याचे हे बारकावे आहेत। मनुष्य हा सर्वश्रेष्ठ मानलेला आहे। जनावरांपेक्षाही मनुष्याशी जास्त संबंध ठेवावा। मनुष्याला मनुष्यासारखी माणुसकीची वागणूक द्यावी। जर मनुष्याला माणुसकीची वागणूक दिली नाही तर इतर लोकांचे तळतळाट सहन करण्याची पाळी येते। नंतर दुःख व अपमान सहन करण्याची पाळी येते। सहन करावे लागतात, कित्येकांना हे ज्ञान नसते।
मनुष्य गुरमीत बोलून जातो त्यावेळी हे लक्षात येत नाही, परंतु पुढे पश्चात्तापाची पाळी येते. पुढील प्रश्न आहे, मला रात्री झोप येत नाही, काय करावे? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ही व्यथा आता उच्चभ्रू व सुशिक्षित वर्गात वाढत आहे. डॉक्टर लोक झोपेच्या गोळ्या घ्या म्हणून सांगतात, परंतु हा त्याचा खरा उपाय नाही. लोकांना रात्री झोपा का येत नाहीत? ह्याचे कारण ह्यांचे हृदय मृदू झालेले नसते, कठोर असते, म्हणून असे घडते. जिथे जिथे संत सत्पुरुष तिथे जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे. काही भक्त असे म्हणतात की ते त्यांच्या गुरुशिवाय इतर कोणाचेही दर्शन घेणार नाहीत. हा हट्ट चुकीचा आहे. इतर गुरूंचे दर्शन घेताना अंतःचक्षुपुढे आपल्या गुरूंची मूर्ती आणून त्यांचे दर्शन घ्यावे, म्हणजे कोणताच दोष लागत नाही. अशा दर्शनाने मनात दया माया उत्पन्न होते व हृदय मृदू होण्यास मदत होते. काही लोकांना रात्री 2-3 वाजेपर्यंत झोपच येत नाही. काहींना पहाटे 4-5 वाजता झोप लागते. काही लोकांना इंजेक्शन व गोळ्या घ्याव्या लागतात. तुम्हा लोकांना अनायासे श्रेष्ठ ईश्वर अनुग्रहित गुरूंचे चरणांचा लाभ झालेला आहे. ह्याचे केवळ वारंवार दर्शनाने ही व्यथा नाहीशी होऊ शकते. जरी तुम्हाला अनुभव आला नाही तरी निष्ठा सोडू नका. ह्या चरणापासून दूर जाऊ नका. चांगल्या गुरूंचे विचार ऐकणे, चरित्र वाचणे, ह्यांच्या दर्शनाने पावन व्हावे. हल्ली लोक काय करतात, लायब्ररीतून एका दिवशी एक कादंबरी वाचून काढतात. अशा वाचकांना जीवनात टाइमपासाशिवाय दुसरा उद्योग नाही, कारण त्यात सत्य काहीच नसते. लेखकाने काल्पनिक प्रसंग उभे करून त्याने केलेले तर्कवितर्क असतात. ह्या प्रचंड वाचनाचा काही फायदा होत नाही. उलट अतिवाचनामुळे मनुष्य भ्रमिष्ठासारखा वागू लागतो. जर काही मिळवायचं असेल तर बाहेर जावे, चांगल्या विषयावर चर्चा करावी, इतरांना माहिती द्यावी. ज्यांना ज्ञान प्राप्त करायचे आहे त्याने स्वतःला काय ज्ञान मिळाले आहे हे इतर लोकांना सांगितले पाहिजे. जर तो इतरांशी बोलला नाही तर तो अस्वस्थ होतो. ज्ञानाचे आदान प्रदान झाले पाहिजे. संतांच्या चरित्र वाचनाने आनंदच मिळतो. किरकोळ गोष्टींचे पुस्तक वाचण्यात वेळ घालवू नका. वेडीवाकडी चित्रे पाहणे नको. आपण काय व कशासाठी वाचतो हा उद्देश स्पष्ट माहिती असावा. हल्ली मोठे ग्रंथ घेऊन वाचणे लोकांना जमत नाही, म्हणून ह्या ग्रंथांच्या लहान लहान पुस्तिका निघाल्या आहेत. त्या वाचल्या तरी चालते. काहीही कसे करून चांगली माहिती मिळवा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.